गौर पंचवार्षिक लोकनियुक्त सरपंच माननीय अनिता मांढरे यांच्या प्रचारानिमित्त म्हटलं तरी वावगं होणार नाही. सर्व गावातील गावातील सर्व वाडी वस्तीतील सर्वच मंडळी 4-2 गावांना इथं हजर आहेत आणि सर्वांची इच्छा हीच आहे असेल पाठिंबा इच्छाच तुमचा दिसतोय. त्यामुळे तुम्ही जोमाने चाललंच पाहिजे, थांबता कामा नये असं मी सगळ्यांनी. आणि विजय हा आपलाच आहे, गडबडायचं कारण नाही. चिन्ह कुठलंही असो, लोक तुमचं काम करायला तयार आहे. अडचण नाही. माननीय लोकनियुक्त सरपंच अनिता मांढरे यांना भोलेवाडीच्या वतीने व सर्व उपस्थितीच्या वतीनं शुभेच्छा देतो व भावी या पंचायत समिती सदस्य झाले असे जाहीर करतो. आमच्या भोलेवाडी गावामध्ये आमचं ग्रामदैवत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये भोलेवाडी गावचे सरपंच रजशे डोले यांच्या साईदरपा हॉटेलमध्ये आपण विलास शेठच्या एका शब्दावरती एवढा असंख्य जनसमुदाय येथे जमा झाला, याच्यातच विलास शेठचा विजय करतो. यामध्ये मी सांगू इच्छितो, यामध्ये सर्वजण आपण सर्वसामान्य लोक आहात. ही सर्वसामान्य लोक ज्या माणसाचे असतात, तो माणूस निस्वार्थी असतो. त्या माणसाला लोकांचं वाईट करणं किंवा चुकीचं राजकारण करणं हे कळत नसतं. समाजाला कळत असतं की माणूस चांगला कोण आहे, वाईट कोण आहे, विकासाला दिशा देणारा माणूस कोण आहे. मी आता जी सर्व माणसं पाहत आहेत ती सर्वसामान्य. याच्यातच आपण समजून जा की विलास शेठचं प्रेम हे किती लोकांवर आणि सर्वसामान्य लोकांवर आहे हे आपल्याला कळतंय. मला सांगायचं एकच आहे की आपण सर्वजण जमा झालो ते विलास शेठच्या झालेलो आहे. आणि 10 गावांमध्ये गेले 2 महिने फिरत असताना मी एकच अनुभव घेतला की यांनी खरंच जीवापाड लोकांवरती प्रेम केलेलं आहे. आणि त्या प्रेमापोटी विलास शेठला उत्तुंग भरारी घेण्यासाठी आपण सर्वांनी साथ देणं आता खरंच खूप गरजेचं आहे. पक्ष कोणताही असो, पक्षाला अनेक वाटा आहेत. पक्ष हा वेळ प्रसंगी बदलावा पण लागतो. आपल्याला समाजासाठी काय जर करायचं असेल तर अचानक निर्णय पण घ्यायला येत असतात. भविष्यात काही जर निर्णय जरी घ्यायला लागला तर आपण ज्या या गोष्टी आता चालू आहे त्याच पद्धतीने जर काही जरी झालं पुढं, तरी विलास शेठ 100% इलेक्शन लढणार आहे, तरी आपण सर्वांनी विलास शेठला 100% साथ द्यावा ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि एक सांगायचं राहिलं की आमच्या भोलेवाडी गावामध्ये आमचे रजत शेठ होले असतील, चेअरमन वसंतराव होले असतील, पोलीस पाटील संतोष शेठ होले असतील, आमचे बंधू मंगेश शेठ होले असतील, ग्रामपंचायत सदस्य, जेव्हापासून विलास शेट्टी पंचायत समिती लढण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून आमच्या गावात आमचे बंधू पुंडलिक शेठ होले असतील, या सर्वांनी, आमचे सरपंच भिकाजी होले असतील, या सर्वांनी आमच्या गावोगावी आमच्या गावात बरोबरी सर्वांना सांगून विलास शेठला जास्तीचं मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न केला. आणि आमदार साहेबांचं तिकीट मागण्यासाठी जेव्हा जायचं होतं, मला पण अपेक्षा नव्हती, पण इतक्या गाड्या आमच्या भोलेवाडी गावातून तयार झाल्या की याच्यातून मला कळलं की आमच्या भोलेवाडी गावामधून विलास शेठला खूप मोठा प्रतिसाद आहे आणि तो त्यांना पुढे पण दिसेलच. आणि त्यांना भोलेवाडी गावातून खूप खूप शुभेच्छा. आणि ते 100% पंचायत समिती सदस्य पदात निवडून येतील.